तर बीएमसीतल्या निधी वाटपाच्या मुद्द्यावरून शिवसेना युबीटी भाजपमध्ये आता चांगलीच जुंपली आहे। संजय राऊतांनी सत्ताधारी महायुतीला सुनावलं। विरोधी नगरसेवकही निवडून आलेले असतात। इतिहासाचा दाखला देत भाजपनं राऊतांना उत्तर दिले। 25 वर्ष तुम्ही सुद्धा निधी वाटपात भेदभाव केला असं नवनाथ बन यांनी म्हटलं। खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील, विरोधी पक्षाचे सुद्धा नगरसेवक निवडून आलेले आहेत। लक्षात घ्या, विरोधी पक्षाचे आमदार निवडून आलेले आहेत, ते टपकलेले नाहीत आकाशातून। खासदार निवडून आलेले आहेत आणि हा जनतेच्या तिजोरीतला पैसा तुमच्या पिताश्रींच्या खिशातला पैसा नाही। मी वारंवार सांगतोय 25-25 लाखाची काय तुम्ही आम्हाला का बिदागी देताय का? आम्हीच तुम्हाला देऊ 25-25 लाख रुपये। मुंबई महापालिकेमध्ये 25 वर्ष उभाटा गटाची सत्ता होती। या 25 वर्षाचा कारभार बघितला तर शिवसेना, तत्कालीन शिवसेना आणि आत्ताचा उभाटा गट महापालिकेमध्ये सत्तेत असताना कशा पद्धतीनं निधीचं वाटप केलं याचा आरसा एकदा संजय राऊत यांनी बघितला पाहिजे। संजू बाबा राऊत, तुम्ही कशा पद्धतीनं भेदभाव केला होता। भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना निधी द्यायचा नाही, त्यावेळेला जे कोणी विरोधात होते त्यांना निधी द्यायचा नाही, हे धंदे तुम्ही सुरुवात केले। आणि फक्त महापालिकेमध्येच नाही तर राज्य सरकार अडीचोरीचे असताना तेच धंदे केले आणि मुंबईला लुटण्याचं काम हे संजय राऊतांच्या पक्षानं केलं।